काल रात्री दिल्लीवरून शिर्डीकडे जाणाऱ्या विमानाला हवामानाचा फटका बसलाय। आपण जर बघितलं तर काल जे आहे ते सायंकाळी वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते त्या विमानानं घिरट्या मारल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण काल पाहायला मिळत होतं। आता मी वैजापूर तालुक्यातील बिलोणी शिवारात आहे। आपण बघतोय हाच तो संपूर्ण शिवार आहे ज्या शिवारात विमानानं काल रात्री घिरट्या मारल्यात। जानेफळ असेल, नारळा असेल, राहाडी असेल, वाघाळा असेल, भायगाव असेल, खंडाळा असेल, या आदी गावावरून जे आहे ते विमान सातत्यानं चक्रा मारत होतं। जवळपास अर्धा तास हे सगळं चालल्यानंतर नागरिकांमध्ये सुद्धा मोठी भीती पसरली होती। नागरिकांनी जे आहे ते काही जे आहे ते विमान अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, त्याचबरोबर पोलिसांना सुद्धा संपर्क केला। मात्र जेव्हा ते विमान खराब हवामानामुळे भरकटलं, खराब हवामानामुळे ते घिरट्या मारते अशी सगळी माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर नागरिकांनी सुद्धा कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय। आणि हाच ते सगळा परिसर आहे। आपण बघतोय या संपूर्ण जे आहे ते 20 ते 25 किलोमीटरच्या परिसरात जवळपास अर्धा ते पाऊण तास ते विमान घिरट्या मारताना नागरिकांना आढळून आलं। अनेक नागरिकांनी जे आहे त्या मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ कैद केले। ज्या पद्धतीने आपण बघतोय अख्ख्या देशात युद्ध सुरू आहे, त्याचे अनेक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच धर्तीवर जे आहे ते कुठेतरी या युद्धाच्या अनुषंगाने हे विमान इकडे आले काय अशी सुद्धा भीती या सगळ्या नागरिकांनी वर्तवली आहे। आपण बघतोय आता मी बिलोणी वस्तीवर आहे। हे सगळे नागरिक आहेत ज्यांनी जे आहे ते विमान काल रात्री पाहिलं होतं। त्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती। आणि या वस्तीवर सुद्धा रात्री जे आहे ते 100 ते 200 नागरिक एकत्र आले होते आणि या सगळ्या विमानाच्या घिरट्याबाबत चर्चा झाली होती। या संदर्भात काही नागरिकांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमकं रात्री काय घडलं होतं, काय सांगाल? नेमकं रात्री काय घडलं होतं, काय होता घटनाक्रम सगळा? रात्री सर आम्ही 8 वाजेच्या दरम्यान घरात बसलेलो होतो। स्वयंपाक वगैरे चालू होता, आम्ही टी व्ही मोबाईल वगैरे बघत होतो। त्यावेळेस काय आलं, एक जोराचाच व्हायब्रेट आलं घराला आणि मोठा आवाज झाला, म्हणजे आवाज चालू झाला त्यातला। मग त्यावेळेस आम्ही घाबरलो, घराबाहेर आलो, बघितलं तर बाहेर विमान आहे ना, एक चक्कर झाला, दोन झाला, असे करत 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 5 ते 7 चक्कर झाल्या। त्यानंतर आम्ही घाबरलो। घाबरल्यानंतर आम्ही असं वरिष्ठ समजा यंत्रणेने संपर्क केला। त्यानंतर आम्हाला असे मॅसेज पडले का हे विमान दिल्लीवरून इंडिगोचं विमान शिर्डीला उतरण्यासाठी त्याला लँडिंग करायचं होतं, पण त्याला लोकेशन मिळत नसल्यामुळे ते वरती घिरट्या घेत होतं। त्याच्यानंतर आम्ही असं गावचे सरपंच यांचे संपर्क केल्यानंतर त्यांचे आम्हाला मॅसेज आले। त्यांनी वैजापूर महसूल यंत्रणेने संपर्क साधला। त्यानंतर आम्हाला मॅसेज दिले, ते म्हणले हे विमानाला लँडिंगसाठी खाली जागा नाही। त्या प्रकारे शिर्डीचं पावसानं धुक्यानं वातावरण खराब आहे सध्याचं। त्यामुळे नंतर ते एक 20-1 मिनिटानंतर विमान सुरतला गेलं। पण त्यापूर्वी आमचं गाव पूर्ण घाबरलं आणि बाहेर निघलं, डोंगरावर इकडं तिकडं थोडं भरकडलं। आमचे फोन कॉल व्हॉट्सअप मॅसेज जरा जास्तच फास्ट पिंगायला लागले। त्यावेळेस आम्ही जास्त घाबरलेलो होतो। आम्हाला असं वाटलं हे अमेरिका इराणचं एखादं विमान असं काय, आम्हाला त्यातलं मोठा अभ्यास नसल्यामुळे आम्हाला वाटलं हे रोड चुकून म्हणते तसं वायुमार्ग चुकून हे आमच्या भागात शिरलं काय, असं आम्हाला भीती वाटली होती त्यावेळेस। हो भाई, तू सुद्धा ते विमान बघितलं, नेमकं कशा पद्धतीने सगळ्या घिरट्या मारत होतं? त्यावेळेला असं ऐकून आलं, नंतर तिकडे बाराम नारळ ऐकून आलं, ती घिरट्या मारत होतं। अमेरिका इराण युद्ध चालू असल्यामुळे आम्हाला पण भीती वाटली। मेन म्हणजे भीतीचं वातावरण तयार झालं। बिलवणी गावातील काही गावकरी डोंगरावर गेले आणि मग ते विमान जवळजवळ अर्धा तास 7 ते 8 घिरट्या घातले त्यांनी। नंतर मग ते तिकडे हे झालं, त्या लँडिंग होण्यासाठी काहीतरी होतं। आणि मेन म्हणजे असं वाटत होतं की इथं लँडिंग करतात काय, वावरात बिवरात पडतात काय, असं भरपूर लोकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं। बरं, काय सांगाल या भागातून जे आहे ते विमान उडताना नागरिकांच्या लक्षात येतात का एरवी? एरवी येते, पण एका चक्कर म्हणजे जाता येते फक्त एवढे। पण 8 ते 10 चक्कर मारल्यामुळे म्हणजे थोडं भीतीचं वातावरण तयार झालं। आणि थोडं युद्ध सदृश परिस्थिती असल्यामुळे त्याचं सगळ्या जनतेमध्ये थोडं घबराटीचं वातावरण तयार झालं। आणि आम्ही मग त्यामुळं थोडं प्रशासकीय यंत्रणा, माजी सरपंच यांच्या संघ कॉन्टॅक्ट केल्यानंतर थोडं ह्या प्रशासकीय यंत्रणेच्या माहितीनुसार ते विमान थोडं भरकटलेलं असल्यामुळे त्याच्यामुळे थोडं निवांत झालं। असं प्रकाश वाल्मिक कदम, बिलोणी। काय सांगाल हे सगळा प्रकार किती वेळ चालला आणि ज्यावेळेस विमान इथून निघून गेलं त्यानंतर कधी वाटलं की आता आपण सुरक्षित आहोत? साधारणतः काल 8:05 तर 8:20-25 ते विमान आकाशात घिरट्या घालत होतं। साधारणतः हा प्रकार याच्या अगोदर कधी जण झाला, तो पहिल्यांदा झाल्यामुळं लोकांमध्ये, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर असं लक्षात आलं की 10-15 मिनिटांनी मॅसेज फिरले की हे शिर्डीचं हवामान खराब असल्यामुळं हे विमान तिथं त्यांना लँडिंगला परवानगी नाकारली। त्यामुळे ते आकाशात हे सगळं फिरत असताना तुम्ही काय पाहिलं, कसं पाहिलं? आम्ही आता जवळून, आम्हाला इतक्या खालून आज म्हणजे इतक्या खालून कधी विमान आम्ही बघितलंच नाही। फारच उंची त्याची साधारणतः म्हणजे 4000
फुटापेक्षा जास्त उंचीवरती नसायला पाहिजे असं आम्हाला लक्षात आलं आणि ते स्पष्टपणे आम्हाला विमान पूर्ण दिसत होतं आणि त्याचे 1-2 नाही असे 5 ते 6 चक्कर त्यांनी परिसरात घातले. त्यामुळं सुरुवातीला थोडंसं आमच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं, पण नंतर आम्हाला असं समजलं की खराब हवामानामुळं ते सर भरकटलेलं आहे किंवा ते टाईमपास म्हणून आकाशात फिरत आहे. त्याच्यानंतर बरेच नागरिक इथं डोंगरावर घराच्या बाहेर पडले. लोकांमध्ये सुरुवातीला थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं की अमेरिका इराण युद्धामुळे ही परिस्थिती उद्भवली का, एखादं विमान आपल्या भागात फिरताय का, गिलट्या घालताय का. आम्ही आमचे गावचे सरपंच, उपसरपंच, सगळे माजी उपसरपंच यांना आम्ही संपर्क साधला. त्यांनी पोलीस स्टेशनला, महसूल विभागाला त्या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर सगळ्यांनीच सत्यता समजल्यानंतर सगळ्यांनीच निश्वास टाकला. हे सांगा, यांनी सांगितल्याप्रमाणे मनात भीती होती. जेव्हा तुम्ही आकाशात विमान बघितलं तेव्हा नेमकं कसं दिसत होतं, काय दिसत होतं? वातावरण खराब होतं? एकदम होतं आभाळ टाईम, संध्याकाळ टाईम होता, आभाळ होतं भरपूर, पावसाचं वातावरण होतं. आणि त्याच्यामुळे असं वाटायचं रातच्या टायमाला आला तर लोकांच्या डोक्यात काय खटकाला, रातचा टाईम आहे, शेतकरी शेतात राहते लोक सगळे. आमच्या गावात 80% लोक रानामध्ये राहते, वस्तीवर आहे. 80% राहत राहत असल्यामुळे रातच्या कधी इमान आमच्या भागात आलं नाही कधी. आणि इतकं खाली म्हणलं 2-3 फूट इमान म्हणलं लोक बेहायला लागले सर. कोणी काय म्हणे काय होतं काय, कोणी अमेरिकेची युद्ध आपलं बॉम्ब पडतो काय. लोक जेवले नाही सर 9 वाजेपर्यंत. मग आम्ही ते काय मोबाईलमध्ये कॅच करून घेतलं. वैजापूरच्या पोलीस प्रशासनाला कळवलं, पत्रकार लोकांना कळवलं, महसूल डिपार्टमेंटला कळवलं ही भानगड काय. मग त्यानं आम्हाला कळवलं का ते विमान दिल्ली ते शिर्डी होतं. म्हणून विमान दिसत होतं का फक्त लाईट दिसत होते? नाही, पहिलं विमान दिसलं सर. हा दिसलं, खाली होतं. नंतर लाईट दिसलं, नंतर लाईट चमकली सर त्याची. आणि अंधाराचं काळोखीचं वातावरण होतं आमच्याकडं. ते जेव्हा विमान गेलं, आम्हाला जेव्हा प्रशासनाकडून माहिती मिळाली असं आहे, मग आम्ही हिंमत धरली का आपल्यावर काही बाजू नाही आता. नाही आम्हाला असं वाटलं आपले बॉम्ब पडतो रातची आता. आमचे वस्ते उद्ध्वस्त होते, आम्हाला एक भेव वाटत ना सर. आवाज किती मोठा होता साधारणपणे? म्हणजे रेग्युलर पेक्षा जास्त मोठा आवाज होता? रेग्युलर पक्षी मोठा आवाज होता थोडा. त्यानं काही 7 ते 8 चक्कर मारले सर आमच्याकडं. आमचे कोणी जेवण खावणं काही नाही सर. घरामधले ग्रामीणमधले माणसं हे भेव वाटत ग्रामीण लोकायला. हे अमेरिका युद्ध होईल, इरा आमच्या बघ आलं म्हणलं. आणि कधी पाहिलं नाही इतक्या खालून कोणी इमान पाहिलं नाही सर कधी. पहिलं टाईम आमच्या गावात का ना आबा. आपल्यासोबत काकू आहेत, काकूने सुद्धा ती कालची सगळी घटना पाहिली. मला सांगा, तुम्हाला कसं कळालं की बाहेर विमान आहे का काहीतरी घटना घडते? स्वयंपाक बनवत होतो घरात. मग नंतर हे पोरं बाहेर गेले, ते ना बघितलं ते एकदम असं घरात म्हणजे याच्या पास आलं होतं घराजवळ. मग आम्ही घाबरायला लागलो. नंतर मग माणसं जमा केली इथं, ते आली इथं वस्तीवर, सगळ्यांनी पाहिलं खाली होतं. तुम्ही पाहिलं का ते? हो बघितलं, आम्ही बॅटरी लावून बघितलं होतं. लाईट पीठ सगळं दिसत होतं त्याचं. हो मग तो स्वयंपाक चालू होता तुमचा? हा, स्वयंपाक चालू असतानाच आम्ही मग बाहेर येऊन बघितलं की इतकं खाली कस काय विमान. असं 7-8 चक्र मारले त्यांनी. मग हे सगळं झाल्यावर पाहुण्या रावण्याचे फोन आले असतील, नाही तुम्ही फोन केला? फोन आले पाहुण्याचे. पाहुणे म्हणे इतकं विमान खाली कस काय, असं विचारित होते आम्हाला. तुमच्या घरापाशी आहे असं तसं विचारायचं. मग रात्री स्वयंपाक पूर्ण करून जेवण कधी झाले? रात्री आमची 10 वाजता जेवण झाले, 10-11 वाजता. आम्ही झोपलो बी नाही रात्री बी, भीती वाटायची आम्हाला. पुन्हा येते काय? हो आपण बघतोय हे दीदी आपल्यासोबत आहेत. काय सांगशील, कोणत्या वर्गात आहेस? सेकंड इयर. काय बघितलं रात्री? काय विमान पहिले असं गेलं, इथून आले घरावरून, मग नंतर पण इथे चक्र मारले. 8 चक्र झाले त्याच्या. नुसतं वाजत होतं, बॅटरी चमकली, पूर्ण स्पष्ट दिसत होतं. बरे सगळं विमान घरट्या मारताना तू काय अंदाज काढला होता? शाळा शिकतेस? मला वाटलं खाली येतं काय ते असं. हो, इथे डायरेक्ट खाली येत होतं, पुन्हा वरती चढायचं, खाली यायचं, वरती चढायचं. मग त्याच्यामुळे आणखी भीती वाटली आम्हाला. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या बिलोणी वस्तीवरील सगळ्या नागरिकांच्या भावना होत्या. ज्या पद्धतीनं काल दिल्लीवरून शिर्डीकडे जाणारं विमान या सगळ्या परिसरात भरकटलं होतं. त्यांनी 7 ते 8 चक्रा मारल्या आणि सायंकाळची वेळ होती, जेवणाची वेळ होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे ते नागरिकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या पद्धतीनं अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते हा सगळा संदर्भ जोडला गेला आणि त्यानंतर जे आहे ते त्यांना नक्की माहिती मिळाली की ते विमानाला दिशा मिळाली नाही, खराब हवामान होतं. त्यानंतर जे आहे ते नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र अशा पद्धतीने जे आहे ते सगळी काल त्या विमानामुळे जे आहे ते नागरिकांमध्ये सुद्धा धांदल उडाली होती.
कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.